प्राध्यापक गुलाबराव नेटके, संस्थापक अध्यक्ष मातंग शक्ती युवा प्रतिष्ठान, लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे 9. मातंग शक्ती युवा प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत आरोग्य शिबिर आणि मोफत चष्मे वाटप अशा प्रकारचं या शिबिराचं आयोजन या ठिकाणी आज आम्ही केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्याने जे डॉक्टर आहेत, शर्मा डॉक्टर, त्याचबरोबर सर्जेराव डॉक्टर आणि या ठिकाणी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे ते शरद नवगिरे सर यांचं सुद्धा फार मोठं या शिबिराच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्याचबरोबर आमच्या मंडळाचे कार्यकर्ते, मंडळाचे महिला अध्यक्ष प्रियंकाताई नेटके असतील किंवा नितीन जाधव, गोकुळ राजगुरू, त्याचबरोबर महादेव मस्के, त्याच्यानंतर आमचे पप्पू संतपाळ, या सर्व कार्यकर्ते, हरी नेटके, मयूर नेटके, किरण नेटके, भाऊसाहेब नेटके, या सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम घेण्यासाठी फार मोठं योगदान या ठिकाणी केलेलं आहे. गेले महिनाभर हे सर्व कार्यकर्ते वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन या शिबिराची जाहिरात करत होते आणि त्याचा परिणाम आपण या ठिकाणी आपल्याला दिसतोय की या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये जे लोक आलेले आहेत, जे नागरिक प्रभागामध्ये आलेले आहेत, त्या नागरिकांचा जो प्रतिसाद दिसतोय त्याचं सर्व श्रेय या सर्व कार्यकर्त्यांना जातं. त्याचबरोबर आम्ही मंडळाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारचे कार्यक्रम घेतो. गेल्याच महिन्यामध्ये आम्ही अण्णाभाऊ साठे जयंतीच्या माध्यमातून एक फार मोठा उपक्रम या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचा केला. फार मोठं कवी संमेलन आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे. या कवी संमेलनामध्ये सर्व कवींना अण्णाभाऊ साठेच्या जीवनावरती आधारित कविता करा अशा प्रकारचा विषय आम्ही देऊन या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कवींनी सहभाग घेऊन कवी संमेलन फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही अण्णाभाऊ साठेंची मिरवणूक, शिस्तबद्ध मिरवणूक काढणाऱ्या मंडळाला आपल्या मंडळाच्या माध्यमातून आपण पुरस्कार देणार आहोत. जवळजवळ 3 पुरस्कार आपण त्या मंडळाला देणार आहोत. त्या मंडळाचे जो कार्यकर्ता समाजासाठी अण्णाभाऊंचे विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी जो काम करतो त्या कार्यकर्त्याला आदर्श कार्यकर्ता पुरस्कार मंडळाच्या माध्यमातून आम्ही देणार आहोत. नोव्हेंबरला लहुजी वसंत साळवे यांची जयंती आहे. या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आम्ही अशाच प्रकारचं मोफत नेत्र चिकित्सा शिबिर आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर बक्षीस समारंभाचा कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. त्याचबरोबर मोठं कवी संमेलन घेणार आहोत. चित्रकला स्पर्धा असतील किंवा अण्णाभाऊ लहुजींच्या जीवनावरती गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही 14 नोव्हेंबरच्या कार्यक्रमामध्ये घेणार आहोत. अशाच प्रकारचा हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करतो. सर्व मंडळाचे चांगल्या प्रकारे सहकार्य लाभतं. याबद्दल सर्व मंडळाचे आणि खरं वास्तविक पाहता ज्यांनी आम्हाला काही फारसे केलेलं आहे, हे शिबिर घेण्यासाठी सहकार्य केलेलं आहे, की शरद नवगिरे सर यांचं सुद्धा फार मोठं योगदान आम्हाला या ठिकाणी लाभतंय. त्याबद्दल या सर्वांचं आणि जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत किंवा काही कार्यकर्ते आहेत यांचं सुद्धा आम्हाला चांगलं सहकार्य मंडळाच्या माध्यमातून लाभतं. त्या सर्वांचं या निमित्ताने मी आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. काय बोलतो इकडे बघा, इकडे बघा. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या ठिकाणी मोफत नेत्र तपासणी शिबिर, मोफत चष्मे वाटप हा आरोग्याशी संबंधित अशा प्रकारचा कार्यक्रम आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आणि हा कार्यक्रम घेत असताना
खरं वास्तविकताची प्रेरणा आम्हाला हा कार्यक्रम घेण्यासाठी मिळाली। सुरेश शर्मा डॉक्टर आणि सर्जरी डॉक्टर यांनी फार मोलाचं सहकार्य आम्हाला या शिबिरासाठी केलेलं आहे, ज्यांचा सत्कार आपण या ठिकाणी कर्मचारी केलेला आहे। ते मी ज्या शाळेमध्ये जवळजवळ 32 वर्ष सर्व्हिस केली, त्या शाळेमध्ये त्या संस्थेचे विद्या प्रसारणी सभा जी पुण्यामध्ये एक नावाजलेली संस्था आहे, त्या विद्या प्रसारणी सभेच्या भारतीय इंग्लिश आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मी शिक्षक म्हणून काम केलं। त्या संस्थेचे हे लाईफ मेंबर आणि विशेषतः त्या संस्थेचे विद्यार्थी सुद्धा डॉक्टर निर्गुणकर सर आहेत। आणि मला या ठिकाणी मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील किंवा या ठिकाणी डॉक्टर असतील, सर्व नागरिकांना सांगायचे की संस्था म्हटलं की त्या संस्थेचे जे काही पदाधिकारी असतात त्यांचा एक प्रकारचा धाक त्या शिक्षकांच्या वरती असतो, पण आमची संस्था अशी एकमेव आहे त्या ठिकाणी भरती करताना कुठल्याही प्रकारे संस्थेचे मेंबर असतील चहा सुद्धा पित नाही, निस्वार्थपणे त्या ठिकाणी शिक्षकांच्या भरत्या होतात आणि कुठेही शिक्षकांकडून 1 रुपया सुद्धा घेतला जात नाही। आणि संस्थामध्ये आपण पाहतो की पैसे घेतल्याशिवाय कामाला लावत नाही, शिवाय महिन्याच्या पगारातून सुद्धा ते काही ठराविक रक्कम कापून घेतात। असं आमच्या संस्थेमध्ये नाही। अतिशय चांगल्या प्रकारची विद्या प्रसारणी सभा ही पुण्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक नंबर अशा प्रकारची संस्था आहे। आणि लाईफ मेंबर म्हटल्यानंतर त्या संस्थेचे पदाधिकारी म्हटल्यानंतर शिक्षक घाबरतात, पण आमच्या संस्थेमध्ये शिक्षक घाबरत नाही। त्याचं कारण असं आहे की हे जे लाईफ मेंबर आहेत हे प्रत्यक्षात भेटण्यासाठी त्यांचा वेळ घ्यावा लागत नाही, डायरेक्ट आम्ही भेटू शकतो, डायरेक्ट आपल्या काही समस्या आहेत त्या समस्या आपण त्यांना सांगू शकतो। डॉक्टर निर्गुणकर सर यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिक्षकांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केले, माया लावलेली आहे। शिक्षकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या अडीअडचणी समजून त्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न ते सतत करतायत। आणि मी त्या शाळेचा एक शिक्षक आहे, समाजकार्य करतो। सर सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, चांगल्या प्रकारे शहर भागामध्ये त्यांचं काम आहे, वेगवेगळ्या सामाजिक संस्थेमध्ये ते जाऊन काम करतायत, पक्षाचं काम करतायत। आणि मी ज्यावेळेस हे काम करतो हे त्यांना समजलं त्यावेळेस 23 ते माझ्या पाठीवरती हात टाकतायत की सर तुम्ही शिक्षक असताना शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारचं समाजकार्य करता। या ठिकाणी गेल्या 8 मार्चला आपण जवळजवळ 110 महिलांचा सत्कार केला, त्यामध्ये आमच्या शाळेतल्या काही महिला होत्या, मुख्याध्यापिका होत्या, शिक्षक होते, त्यांचा सन्मान या ठिकाणी केला। डॉक्टरांनी मला फोन केला आणि सांगितलं की ज्या महिलांचा तुम्ही ज्या शिक्षकांचा तुम्ही सत्कार केला आपल्या शाळेमधल्या त्यांचाही सन्मान मला करायचा आहे। त्यासाठी त्यांनी मला सांगितलं कोणाकोणाला तुम्ही सन्मान केलंय त्याची नावं मी त्याला दिली आणि सरांनी फोन करून त्या सर्वांचं अभिनंदन केलं, माझंही अभिनंदन केलं। एक चांगल्या प्रकारचा उपक्रम तुम्ही या सहकारनगर भागामध्ये घेताय, चांगल्या प्रकारचं समाजकार्य तुम्ही करताय आणि त्यामुळं तुमचंही अभिनंदन अशा प्रकारचं त्यांनी त्या ठिकाणी माझ्या पाठीवरती थाप दिली। आणि जे काय आता आपण शिबिर घेतलेलं आहे या शिबिराचा फक्त मी त्यांना मेसेज पाठवला होता, ते पोस्टर पाठवलं होतं त्यांच्या नंबरवरती, त्याशी माझं काही बोलणं पण झालं नाही, पण सर मी हा उपक्रम घेतोय म्हणून ते आवर्जून या ठिकाणी आपल्या या शिबिराला भेट देण्यासाठी आलेले आहे। त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं मंडळाच्या वतीनं सरांना धन्यवाद देतो। भविष्य काळामध्ये एक चांगल्या प्रकारचं आरोग्य त्यांना लाभो आणि त्यांची नेहमी आम्हाला सहकार्य असं पुढं हो अशा प्रकारची सदिच्छा व्यक्त करतो। आणि सर या ठिकाणी आले त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीने मी पुन्हा त्यांना धन्यवाद देतो, आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। आणि यानंतर सरांचं बोलावं अशी त्याला वेळ दिली। युवा एकता तर्फे मित्र तपासणी आणि इतर आरोग्यविषयक तपासणीचे शिबिर ते घेतले आणि इथं असलेले डॉक्टर शर्मा, डॉक्टर सर्जे आणि त्यांची सगळी टीम, प्राध्यापक गुलाबराव केसर आणि मंडळाचे सर्व तरुण कार्यकर्ते, आपल्या सगळ्यांना माहिती की आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या तऱ्हेचे समाज राहतात, एकोप्याने राहतात आणि गरिबी आपल्या देशाची खूप मोठी समस्या आहे। सगळ्यांना दवाखान्यात जाणं, मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाणं परवडत नाही
म्हणून अशा शिबिरांची समाजाला फार गरज आहे. त्याच्यामध्ये डोळ्याचा नंबर काढून दिला, कोणाला मोतीबिंदू असेल त्याची तपासणी केली जाईल, त्याच्या पुढे जाऊन त्याचे शस्त्रक्रिया अल्प किमतीत केल्या जाते. हे एक समाजाचं मोठं रूम समजून करणारी जी डॉक्टरांची टीम आहे, तरुण डॉक्टर्स आहेत. माझ्या तरुणांनी अशी खूप शिबिरं घेतली आणि त्याचा समाजाला खूप मोठा फायदा झाला आणि एक तऱ्हेचं एक चांगलं एकोप्याचं वातावरण समाजात आहे. नेटके सरांनी शाळेत असताना चांगलं काम करायचे आणि आता इथे समाजासाठी ते चांगलं काम करतात, एकीने काम करतात आणि समाजोपयोगी काम करतात. त्यांच्या या कार्यास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्हा सर्व तरुण कार्यकर्त्यांचं मी या निमित्तानं अभिनंदन करतो आणि अशीच समाजसेवा या पुढील काळामध्ये तुमच्या हातनं घडावी अशी प्रार्थना करतो. अण्णाभाऊ साठे एक असं व्यक्तिमत्व होतं की ज्यांनी 1960 साली ज्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र झाला त्यावेळेला अण्णाभाऊंची कवनं महाराष्ट्रामध्ये खूप गाजली होती. त्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करून विशेषतः मुंबई आपल्या महाराष्ट्राला मिळावी म्हणून अण्णाभाऊंनी अतिशय मोठं काम केलं आणि आज त्यांच्या नावाने असलेल्या वास्तूमध्ये यायचं मला भाग्य लाभलं, हे मी माझं भाग्य समजतो. आणि असं अण्णाभाऊ विचार जरा डाव्या विचाराचे होते, पण त्यांनी की समाजाप्रती त्यांची अतिशय प्रीती होती. अतिशय कठीण असं जीवन त्यांनी जगलं, पण त्यांच्या हातनं जी एक साहित्याची निर्मिती झाली त्याला तोड नाहीये. अण्णाभाऊंचा रशियामध्ये खूप मोठा सत्कार झाला होता आणि तशीच त्यांच्या या साहित्यातनं प्रेरणा घेऊन इथल्या तरुण कार्यकर्त्यांनी काम करावं असे मी तुम्हाला सदिच्छा देतो. आणि इथं जो माझा सन्मान केला त्याच्याबद्दल मी मंडळाचे आभार मानतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी मला एकच सांगायचे की आता विद्यापरिषद सभेमध्ये गेले 32 वर्ष सर्व्हिस केल्यानंतर मी निवृत्त झालेलो आहे. एकदा निवृत्त झाल्यानंतर काय शाळेचा काही संबंध राहत नाही, पण निवृत्त झाल्यानंतर सुद्धा माझ्या कार्यक्रमाला सरांनी येणं, आमच्या संस्थेच्या एका पदाधिकाऱ्यांनी येणं हे माझं मी भाग्य समजतो आणि त्यामुळे पुन्हा एकदा सरांना धन्यवाद देतो.